सागर भाई आहेत का? सागर मोबाईल गॅलरी हा आहेत तिकडे या, जरा लवकर या प्लीज. आमचे सागरबाई या ठिकाणी येताना आपण पाहतोय ह्या स्पर्धेकरिता ज्यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज साठी 30 इंची मोबाईल 32 इंची स्मार्ट टीव्ही ज्यांच्याकडून दिली गेले असे आमचे स्पॉन्सर्स या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपण पाहतोय. एका बाजूने सभादे संघाची टीम कॅप्टन श्रीराज, दुसऱ्या बाजूने जेडी. इकडे मात्र मलबाडा संघाने जिंकलेला आहे. जेडी समोर सभादे संघ आहे. आपण नाणेफेक जिंकले. शेवटचा सामना आहे. एक मोठी स्पर्धा मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेत प्रथम आपण या शेवटच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय. काय घेणार? बॅटिंग स्वीकारले. काय सांगशील आयोजन आणि या स्पर्धेविषयी? जशा प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद मिळालाय त्याविषयी तुझं काय मत आहे? आयोजन तर खूप चांगलं आहे. मैत्री ग्रुप आयोजित या स्पर्धा चांगला आहे. थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दादा तुम्ही टॉस हरलेत, आपला संघ आहे. जर टॉस जिंकला असता तर तुझं काय डिसिजन असतं? मी सुद्धा फलंदाजीच घेतली असती. म्हणजे एका बाजूने तुम्हाला बॅटिंगच जरूर लाभलंय. काय सांगशील या स्पर्धेविषयी आणि आज तुमच्या संघाने इथपर्यंत मजल मारली त्याविषयी तुझं काय मत आहे? सर्व मुलांनी अतिशय सुंदर खेळ केला आणि मी पोरांना एवढेच सांगू इच्छितो का यापुढे सुद्धा असाच खेळ करत राहा आणि पुढे चालत राहा. धन्यवाद. आपल्या सोबत सागर भाई आहेत. सागर काय सांगशील ह्या स्पर्धेविषयी? ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण सावली क्रिएशन युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय, कसा आहे मनामध्ये आनंद? कारण तुम्ही आमच्या स्पर्धेला एक चांगली भेट, एक चांगलं स्पॉन्सर्स लाभलेत. कारण स्मार्ट टीव्ही तुमच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज ह्या स्पर्धेसाठी आहे. काय सांगशील या स्पर्धेसाठी? 2 शब्द सांगायचे आहेत. ही स्पर्धा म्हणजे खूपच महत्वाची आहे आणि या स्पर्धेबद्दल बोलावं तर कमीच आहे. कारण की या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच हे ग्राउंड जे लाभलं या करता आणि या करता ते म्हणजे महत्वपूर्ण आहे. आणि या क्रीडेचा विचार केला तर आपले विक्रम तालुक्यामध्ये आउट ऑफ द पार्क म्हणजे विचार केला तर खूपच सुंदर ही स्पर्धा आपल्यासाठी लाभते, विक्रम तालुक्यासाठी लाभते. आणि असेच आम्ही स्पॉन्सरशिप करत राहू, या पुढेही करत राहू. कारण की असेच क्रीडा करता आपल्याला खेळाडू घडावं हेच आमचे महत्वपूर्ण आहे. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आपण शुभेच्छा दिल्यात आम्हाला. तुला देखील पुढील तुझ्या वाटचालीसाठी, पुढील तुझ्या कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा आमच्या सर्व आयोजन कमिटीकडून. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. टॉस जिंकलाय इथे मात्र विशाल एलिवन मलबाडा ह्या संघानं आणि प्रथम मात्र त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. धन्यवाद. यस, एक जबरदस्त प्रतियोगिता जरूर आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 पर्व पहिलं 5वा दिवस. ओ माय गॉड, याची देगी याची डोळा पाही गेला मुक्तीचा सोहळा. जशा प्रकारे मना आहे तशाच प्रकारचा हा वातावरण, तशाच प्रकारची स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेनं संपूर्ण जरूर विक्रमगड वासियांना जरूर वेळ लावलंय. तसंच संपूर्ण पालघर जिल्ह्यात देखील या स्पर्धेची चर्चा होताना आपण पाहतोय. बरेचसे संघ या स्पर्धेत येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. जरूर आपण पाहतोय की ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज सितारे देखील ह्या मैदानावरती येतील 14-15 तारखेला. त्यानंतर 16 तारखेला पॅकरच्या भूमिकेत मोठे खेळाडू देखील ह्या स्पर्धेला जरूर भेट देतील. टेनिस बॉल क्रिकेट ऑल इंडिया क्रिकेटचे मोठे सितारे देखील ह्या स्पर्धेला जरूर भेट देणार आहेत आणि चांगले खेळाडू ह्या मैदानावरती आपण पाहणार आहोत.
सन्माननीय आदरणीय आमचे सूरज भुसारा साहेबांचे देखील इंजिनियर साहेबांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे। आमच्या स्पर्धेकरिता 5000 रुपयांची देणगी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना त्यांना मी विनंती करेल की आपण सन्मानाने मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सूरजजी भुसारा इंजिनियर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। त्यांच्या सोबत सन्माननीय आदरणीय आमचे गुरुनाथ सहारे साहेबांचं देखील त्यांच्या सोबत सन्माननीय भागेश भुसारा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे, सन्माननीय आदरणीय जगदीश पागी साहेबांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांनाही मी विनंती करेल की आपण सन्मानाने मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। बिरसा मुंडा चषकाच्या ह्या स्पर्धेत पहिल्या चेंडूवर आलाय चौकार, गुड शॉट, विशालच्या बॅट मधून पहिली 4 धावेचा स्ट्रोक। जरूर अनेक मान्यवर ह्या स्पर्धेला भेट देत असताना मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेला जरूर सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होताना सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री ग्रुप कडून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा। क्या बोलेस पाहूया, इनसाइड आउटचा फटका आहे, बॉल चाललाय 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 बाउंड्री लाईन पार, चौकार आणि 4 धावा या बॉलला। गुड शॉट, एक्सलेंट स्ट्रोक बाय मिस्टर जयवंत जेडी आणि 2 लगातार चांगले चौकार। धावसंख्या ह्या वेळेस 8 धावा स्कोर बोर्डला येताना आपण पाहिल्यात। 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 चांगले प्रहार। गोटू मस्कर समाधी संघाचा या ठिकाणी गोलंदाज। हा सामना जरूर पाहुण्यांच्या माहिती करिता सवादे बनाम विशाल 11 मलवाडा टॉस जिंकलाय विशाल 11 मलवाडा संघाने। सुरेख बॅटिंग करताना जेडी जयवंत कमाल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस डीप पॉइंट क्षेत्रात अमीर कान्हा त्या खेळाडूने चेंडू जरूर अडवलाय। 2 धावा तत्पूर्वी पूर्ण झाल्यात आणि धाव संख्या विशाल 11 मलवाडा संघाची 10 ह्या धाव संख्येवरती येताना आपण पाहतोय। 10 धावा झाल्यात विदाउट लॉस्ट। जरूर आपण पाहतोय सुरेख प्रतियोगिता मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 डे 5 5वा दिवस या स्पर्धेतला। राईट मोर द विकेट, ह्या वेळेस विकेट घेईल का? जरूर आले, पहिला गडी बाद जयवंतच्या रूपानं पहिला शिकार, इथे मात्र पहिला गडी बाद। यस, पुन्हा एकदा आमचे सन्माननीय सागरबाई सागर मोबाईल गॅलरीचे मालक यांच्याकडून घोषणा आहे की गावितपाडा ह्या ठिकाणी जी प्रतियोगिता आहे त्या प्रतियोगितेसाठी देखील एलईडी टीव्ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली जाणार आहे। जरूर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांसाठी। पुन्हा एकदा जरूर एक मॅन ऑफ द सिरीजच्या रूपानं एलईडी टीव्ही रामपूर गावितपाडा या ठिकाणी दिली जाणार आहे। धन्यवाद। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। स्कोर बोर्ड इथे मात्र कुल मिलाकर 10 धाव संख्या आणि चांगला गडी बाद केलाय जरूर गोटू मस्कर ह्या गोलंदाजाने आणि गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5वा टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। हेट्टा मोर द विकेटच्या रूपानं गुड शॉट, क्रीजचा वापर केला गेला। एक्सलेंट स्ट्रोक इज द व्हाट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग बाय बल्लेबाज, कमालीचा फटका, चेंडू गेलाय फाईलिंग क्षेत्रातून सीमारेषा पार, चौकार। त्यावेळी 4 धावा लागल्यात। स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली ना तर 14 या आकड्यावरती येताना आपण पाहतोय टॉस जिंकलाय मलवाडा संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर जरूर या ठिकाणी बॉल शेवटचा आहे ह्या षटकातला। स्कोर बोर्ड 14 धाव संख्येवरती आहे। गडी बाद झालाय राईट मोर द विकेट। यावेळेस दुसरा गडी बाद होईल का हा प्रश्न जरूर होता। अनिल गुरव चेंडूकडे येताना त्यावेळेस चेंडूला फीट करेल। 1 धाव आली। धाव संख्या जर पाहिली ना 1 ने पुढे सरकेल। 15 ह्या धाव संख्येवरती 15 धावा आल्यात। पहिलं षटक कंप्लीट, 15 धावा, 1 गडी बाद। विशाल 11 मलवाडा संघाची धाव संख्या यावेळेस आपण पाहतोय। गुड मॅच,
एक बड़ी प्रतियोगिता, एक मोठी स्पर्धा, मैत्री ग्रुप आयोजित भव्य प्रतियोगिता, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपयांचं आहे. जरूर आपण मंचावरती अनेक मान्यवरांना पाहतोय, सूरज भुसारा साहेबांना पाहतोय, गुरुनाथ सरांना पाहतोय, त्यांचे संपूर्ण साथीदारांना देखील या मंचावरती पाहतोय. एक जरूर या स्पर्धेला भेट देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेत, शुभेच्छा देण्याकरिता ते उपस्थित झालेत. पहिला चेंडू राईट मोर द विकेट, यावेळेस मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, यावेळेस जरूर फिल्डर तैनात, एक धाव घेईल या बॉलवरती, सिंगल धाव. स्कोरबोर्डची संख्या 1 ने पुढे सरकेल, तब्बल 16 ह्या आकड्यावरती. विशाल पाटील ऑन क्रीज इज द डेंजर मैन बाय टीम विशाल 11 मलबाड़ा टीम कैप्टन जिनको कहा जाता है जबरदस्त किस्म के बल्लेबाज. पाहूया गोलंदाज तयार, गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी, संदेश खाळे यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकताना सुरेख गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे परंतु सुरेख फिरकीबाज गोलंदाज, स्विंगचा जादूगर फिरकीबाज आहे, हातामध्ये जादू आहे, चांगली गोलंदाजी करताना पुढचा चेंडू, यावेळेस आखो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. ओ गुड कॅच, सुरेख, लाजवाब, एक्सलेंट खेळ, विशाल पाटीलला बाद केलाय. मोठा विकेट, मोठा गडी प्राप्त टीम सवादे संघाकडून. ओ माय गॉड, इज द बिग विकेट डाऊन, लाजवाब विकेट, तारीफ करावी लागेल मनोजची. क्या बात आहे, अजय वंशे यांच्या इथला हा खेळाडू आहे, सवादे गावचा आहे आणि जरूर अतिशय सुरेख या ठिकाणी फिल्डिंग म्हणावी लागेल मनोज कडून. चांगला झेल, स्कोरबोर्ड 16 ह्या आकड्यावरती आहे. संदेश पुन्हा एकदा इन ऍक्शन, सुरेख गोलंदाजी करताना, एक चांगल्या स्पर्धेत आपली कला कौशल्य जाहीर करताना चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. फिरकीबाज गोलंदाज आहे विशाल, थोडासा नाखुश आहे की हा चेंडू मैदानाच्या बाहेर जायला पाहिजेत होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल पकडला गेला आणि तो मात्र निराश, हताश होऊन मैदानातून बाहेर जाताना आपण पाहतोय. स्कोरबोर्ड यावेळेस 16 ह्या धावसंख्येवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तैनात आपल्या गोलंदाजी मार्कवर, कारण स्पर्धा मोठी आहे. शेवटचा सामना राईट मोर द विकेट, पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आलाय चेंडू, डॉट, संदेश खालीची जादू, इथे डॉट बॉल, षटक क्रमांक 2, सुरेख गोलंदाजी, चेंडू उरले ते 2, धावसंख्या 16, चेंडू क्रमांक 5 टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज, रट्टम ओव्हर द विकेट. पुन्हा 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 डॉट चेंडू, गुड बॉलिंग बाय संदेश खाळे, एक्सलेंट गोलंदाजी करत असताना यावेळेस शेवटचा चेंडू शेष आहे. फायनलचा सामना आहे, विसरून चालणार नाही. जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये, यावेळेस फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला, साहिल गुरोडा, नो मिस्टेक, गुड फिल्डिंग, थ्रो देखील अटॅकिंग आहे, विकेट घेऊन आलाय. यावेळेस देखील लाजवाब क्षेत्ररक्षण, साहिल गुरोडा जरूर चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं बटन, धावसंख्या जर पाहिली ना तर स्कोरबोर्डला 17 धावा, 2 ओव्हर. एक ओव्हर जरूर शेष आहे. त्यानंतर आपण मंचाकडे वळूया. 1 ओव्हर नंतर आपण जाणार आहोत मंचाकडे, कारण तेथे पाहुणे जरूर उपस्थित झालेत, परंतु त्यांचं स्वागत जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये करू. किशोर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आलाय. किशोर यावेळेस सवादे संघाचा 3रा गोलंदाज म्हणून जरूर या ठिकाणी स्ट्रायकर एंड वर पाहूया कोण करेल. यावेळेस बॅटर्स कोण आहे स्ट्रायकर एंडला? आकाश नावाचा हा खेळाडू ऑन स्ट्राईकला. आकाशला आपण पाहतोय. पहिला चेंडू षटक क्रमांक 3 हट्टम ओव्हर द विकेटच्या रूपानं हा चेंडू फुलटाच त्यावेळेस ड्राइव्ह केलाय, पुढे सरकून फुलटाच चेंडू होता, लॉंग ऑफ रिजनला चेंडू जरूर गेलाय. ओ धीमा थ्रो अनिल गुरवचा. 2 धावा यावेळेस जोडल्या गेल्यात. धाव संख्या जर पाहिली ना 19 ह्या आकड्यावरती आहे. विशाल 11 मलबाडा संघाची कोण करेल सुपर 8 ला क्वालिफाय. स्पर्धा मोठी आहे, ह्या स्पर्धेची रूपरेषा मोठी आहे आणि ही स्पर्धा विक्रमगड तालुक्यातली लाजवाब आहे. गोलंदाज तयार, रट्टम ओव्हर द विकेट ना
यॉर्कलेनचा चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. साहिल गुरुडाचा थ्रो चाललाय जरूर, 2 धावा घ्यावेलेस पूर्ण. आकाश ह्या खेळाडूकडून येताना आपण पाहतोय. विशाल मलवाडा संघाची धाव संख्या 21, 21 रन्स ही स्कोर बोर्डची धाव संख्या. 3 विकेट लास्ट. जरूर काय प्रतियोगिता आहे, काय प्रतिसाद, भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद ह्या स्पर्धेला आतापर्यंत लाभला गेलाय. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेटच्या रूपानं स्टेप आउट केलंय जरूर. इथे फलंदाजाला चकवलंय गोलंदाजाने. डॉट बॉल. 3 चेंडू शेष आहेत. धाव संख्या 21 आहे. सवादी संघाची गोलंदाजी आतापर्यंत लाजवाब आहे. पाहूया पुढचा चेंडू किशोर ह्या गोलंदाजाचा रट्ट मोर द विकेट ना. ऑन साइडला फटका आहे मयूर घाटाल. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती फील्ड करेल चेंडूला. 2 धावा आल्या त्या बॉलला. हो धाव संख्या 22, माफ करा 23 आहे. 2 चेंडू शेष आहेत पहिल्या इनिंगचे घमासान मैदानाच्या आतमध्ये. पाहूया नेक्स्ट बॉल रट्ट मोर द विकेटच्या रूपानं. आखूड टप्प्याचा बॉल. ओ माय गॉड, गॅप मध्ये चेंडू चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार फाईन लेग क्षेत्रातून. एक चेंडू शेष. धाव संख्या 27, 27 धावा ऑन टू द बोर्ड. शेवटचा चेंडू. ओ माय गॉड, अंतिम चेंडू शेष आहे. सवादी संघ काय करेल. दुसऱ्या बाजूने मात्र आकाश नावाच्या बॅटरची चर्चा जरूर होईल. मलवाडी गावचा सितारा चांगली बॅटिंग करताना पाहिला गेलाय. अंतिम बॉल. झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय होईल. रनआउटचा इशारा. चला फास्ट जाऊया मैदानात. 28 धावा झाल्यात. 29 धावेची गरज आहे. तत्पूर्वी आपण मात्र मंचाकडे येणार आहोत, कारण इथे मात्र अनेक मान्यवर ह्या बिरसा मुंडा चषक मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक ह्या स्पर्धेला भेट देण्याकरिता अनेक मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेत. जरूर आमचे कॅमेरामॅन इकडे आले, जरूर फोकस केलंय त्यांनी. मी विनंती करेन रामेश्वर दुमाडा आपणास ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला 5,000 रुपये दिले गेलेत असे सन्माननीय सूरज भुसारा साहेब इंजिनियर यांचा यथोचित सन्मान करण्याकरिता मी आपणास विनंती करतोय की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सूरज साहेबांचा या ठिकाणी सन्मान होताना 5,000 रुपये आमच्या स्पर्धेला त्यांच्याकडून लाभले गेलेत. त्यांच्या सोबत सन्माननीय आदरणीय गुरुनाथ सहारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे स्वागत करण्याकरिता अजय वनसे आपणास विनंती करतोय की आपण साहेबांचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे. आमच्या स्पर्धेला आपण भेट दिली, धन्यवाद. त्यांच्या सोबत सन्माननीय कृष्णा सहारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत करण्याकरिता मी कैलाश मालगावी आपणास विनंती करतोय की आपण कृष्णा साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करावायचा आहे. सन्माननीय आदरणीय आमचे भागेश भुसारा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरिता पुन्हा मी अजय वनसे आपणास विनंती करतोय की आपण साहेबांचा सन्मान करावयाचा आहे. धन्यवाद. त्यांच्या सोबत सन्माननीय योगेश गहला साहेब देखील इंजिनियर आहेत. ह्या स्पर्धेला भेट देण्याकरिता ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे स्वागत करण्याकरिता मी कैलाश मालगावी यांना विनंती करतोय की इंजिनियर साहेबांचा आपण सन्मान करावयाचा आहे. त्यांच्या सोबत सन्माननीय मलवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब
जगदीश पागी साहेबांचं देखील उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत करण्याकरिता रामेश्वर दुमाडा आपणास मी विनंती करतोय की आपण उपसरपंच साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. थँक्यू, धन्यवाद. आमच्या स्पर्धेला आपण आपले पावन चरण लावलंय आणि आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल सर्व जे मैत्री ग्रुप कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की असंच सहकार्य आम्हाला पुढे सुद्धा आपलं असू द्या. धन्यवाद. हॅलो आणि धन्यवाद. सूरज भुसारा साहेबांनी आम्हाला विक्रमगडचा आवाज म्हणून लाडकला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, ते त्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना सांगतो. सूरज भुसारा सर, आपण लाडकला ते द्यावं. धन्यवाद सूरज भुसारा साहेब. तर जाऊया मात्र स्पर्धेकडे. धावसंख्या इथे मात्र 6 धावा स्कोर बोर्डला लागली गेली. 6 धावा ऑन टू द बोर्ड स्कोर बोर्डची संख्या आहे. ह्या स्पर्धेकरिता सूरज भुसारा साहेबांकडून जरूर 5000 रुपयांची देणगी देखील लाभली गेली. बॉल द्या पटकन. तत्पूर्वी आमचे सागर भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल जरा बाहेर गेलाय. तत्पूर्वी आपण सागर साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करेन कैलाश मालगावे आपणास की आपण ज्यांनी आम्हाला 32 इंची टीव्ही या ठिकाणी दिली गेली मॅन ऑफ दी सिरीज म्हणून, त्यांचेही स्वागत करावं अशी मी विनंती करतोय. आणि श्रीराजच्या प्रत्येक षटकारासाठी रमेश देवकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. चेसिंग आहे 29 धावेची. ह्या वेळेस काय घडेल पाहूया. ओ हो, बड़ी मछली फंसी जाल में. ओ माय गॉड. सवादी टीम की दिल और धड़कन जिसको कहा जाता है वो मयूर घाटाल स्वीप आमतौर पर नहीं मारते. स्वीप उनका ये मेन स्ट्रोक नहीं है और हम पहले भी ये चर्चा कर रहे थे नकुल कि शायद मयूर को स्वीप नहीं खेलना चाहिए, वो उनका पसंदीदा स्ट्रोक नहीं है. और बहुत दुर्भाग्यशाली. मंच बढ़ा गए, मैच बढ़ी गए, मुकाबला बढ़ा गए. क्या होगा आगे कौन जाने. ये कहानी किस तरफ पर रुक करेगी कौन जाने. लेकिन ये प्रतियोगिता लाजवाब है. इसका अभी तक जितनी भी तारीफ करें उतनी कम कही जा सकती है. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 के ये नजारे बड़े अद्भुत हैं. कौन करेगा सुपर 8 के लिए क्वालिफाई. लक्ष्य के 29 रनों का और गेंदबाजी मोर्चे पर इस समय गेंदबाज अजय. फुल टच, कलाइयों का उपयोग, शानदार शॉट के. बॉल चली बाउंड्री लाइन के पार. 4 रन मिल चुके हैं और चौका लग चुका है. रनों की संख्या इसके साथ ही 10 रन पर पहुंच गई है. 19 रनों की जरूरत. विशाल 11 मलवाड़ा बनाम सवादे के विरुद्ध चलने वाला ये मुकाबला लाजवाब है. क्या बात है. कहते हैं ना दुनिया मानती है जोरों को, कोई ना माने कमजोरों को. अजय वापस एक बार फिर राइट ओवर द विकेट. आउट ऑफ द स्टंप. खूबसूरत शॉट मिड विकेट और मिड ऑफ के बीच में बॉल चली गई है बाउंड्री लाइन पर. चौका अनिल गुरव के बल्ले से दूसरी बाउंड्री लग चुकी है. रनों की संख्या हो गई 14. विशाल 11 मलवाना टीम के कप्तान के चेहरे पर मनोवैज्ञानिक दबाव बन चुका है. अनिल गुरव, ओ माय गॉड, 15 रनों की जरूरत. ओहो, क्या मैच है ये. 14 गेंदें बाकी है 15 रन बनाने के लिए. सवादे टीम क्या क्वालिफाई करेगी सुपर 8 के लिए. राउंड द विकेट.
ड्राइव किया। इस बार देखना पड़ेगा अच्छी फील्डिंग, एक रन विशाल देखना है किस रणनीति के साथ, किस प्लानिंग के साथ और किस जज्बे के साथ आगे की बॉलिंग करवाएंगे। वाह, रनों की संख्या 15, रनों की जरूरत है इस समय 14, गेंद बची है 13। क्या बात है, 14 रनों की जरूरत, राउंड द विकेट। अगली गेंद आउट ऑफ द स्टंप, इस बार कट करना चाहते थे, बहुत अच्छी गेंद साबित हुई है। क्या मैच है ये, हो, क्या बात है। 14 धावांची गरज, 12 चेंडू 14 धावा, 12 चेंडू 14 धावांची गरज। कमाल 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 आहे प्रतियोगिता। बिरसा मुंडा चषक आहे, मैत्री ग्रुप आयोजित आहे। पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर सिंगल आणि 6वा चेंडू डॉट। एकूण धावा झाल्या त्या 15। ओ माय गॉड, ऐसी होती है दिग्गज मुकाबले टेनिस बॉल क्रिकेट इतिहास के। कोण बनेल विजेता, कारण मलवाडा संघाला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही, तो देखील एक लाजवाब संघ आहे। गोलंदाजी मारकर गोलंदाज, 12 चेंडू 14 धावा। ऑन साइडला फिरवलाय फटका, परंतु ह्या वेळेस चेंडू पाहूया लेग बाय आहे का पंच, जरूर कदाचित बॅटकड आहे। इथे एक धाव घेईल, स्कोर बोर्डची धाव संख्या 16 या आकड्यावरती आले। पाहूया 13 धावेची गरज, 11 चेंडू शेष आहेत। सवादे जिंकेल की जिंकेल मलवाडा संघ। राऊंड द विकेट ना पुढचा चेंडू, डॉट डॉट आणि डॉट आलाय चेंडू। ओ 10 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 13, 10 चेंडू 13 धावा। काय मॅच आहे, काय सामना आहे, काय प्रतियोगिता आहे। मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकचा हा थरार आहे। 5व्या दिवसाचा चेंडू उरलेत, फुलटॉस, ओ गुड ट्राय, वाह वाह जी वाह, क्या बात है, क्या बात है। मलवाड़ा टीम, विशाल 11 मलवाड़ा, सलाम है आपके प्रयास को, सलाम है आपके जज्बे को और सलाम है आपके क्रिकेट को। वाह, धाव फक्त एकच दिली, आता मात्र पाहायचं आहे 9 चेंडू आणि 12 धावांची गरज। 9 चेंडू आणि 12 धावा। ओ हो 9 चेंडू 12 धावा। काही सामना मैदानाच्या आतमध्ये भन्नाट सामना, अशा प्रकारची मॅचेस आपण रायगड ठाणे मुंबई ह्या ठिकाणी टेनिस बॉलच्या पाहतोय। त्याच पद्धतीचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहूया। एच लागले, बॉल चाललाय, ह्या वेळेस पॉइंटच्या क्षेत्रात धाव आली एक धाव आली, चेंडू उरले ते 8 आणि धावा काढायच्या त्या 11। 8 बॉल 11 धावा, 8 चेंडू 11 धावा। हो पैसा वसूल सामना, दिल की धड़कन तेज करने वाला मैच। राउंड द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला, फटकाला जवाब, चौकार, 1 बॉल्स, चेंडू बाउंड्री लाइन पर, श्रीराजच्या बॅट मधून आलाय चौकार। ओ संघाची दिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, चौकार आलाय। धाव संख्या जरूर थोडीशी पुढे, आता मात्र 7 चेंडू 7 धावेची गरज। मलवाडा संघाकडे देखील चान्सेस आहेत, 7 चेंडू 7 धावेची गरज आहे। कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण जिंकेल आणि कोण जिंकेल हा सामना। व्हॉट अ मॅच। पाहूया नेक्स्ट बॉल। ओ क्या वेळेस सिंगल, 6 चेंडू 6 धावेची गरज, 6 चेंडू 6 धावेची मॅच आहे। हो 7 चेंडू 6 धावा, कुछ भी हो सकता है यार, ये खेल अनिश्चितताओं से भरा है। चला प्लीज घाई करायची आहे। मलवाडा संघाचा पुढचा गोलंदाज कोण असेल? शिवसमाधी संघ जर पाहिला ना, श्रीराज टीम मीटिंग नको, टीम मीटिंग प्लीज नको। ओ हो एका बाजूने माझ्याच गावचा संघ आहे सवादेक, दुसऱ्या बाजूने जेडी
विशालचा संघ आहे. बंटी पाटील ज्या गावातून येतोय, अमर पाटील त्या गावचा हा संघ आहे. मलवाडा संघ आहे. 6 चेंडूवर 6 धावा. विशाल टीम कॅप्टन आपल्या संघासाठी गोलंदाज असं कोणी घेऊन येईल की 6 बॉलला 6 धावा रोखून सामना जिंकेल की काय हे पाहणं आवश्यक आहे. गुड लक दोन्ही संघांसाठी, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम साठी, कारण इथे गरज आहे 6 बॉलला 6 धावेची. वाडा मॅच, क्या बात है, ऐसी होती है टेनिस बॉल की जबरदस्त लड़ाइयां. ओवर द विकेट, सरल बैट ने फील्डर शॉट लाई. ओ माय गॉड, क्या कहानी में ट्विस्ट है. ये है बिरसा मुंडा चषक 2025 के नजारे. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025. ओ हो. अक्सर हमने देखा यूट्यूब के माध्यम से रायगढ़, मुंबई, ठाणे दिग्गज शहरों में दिग्गज टेनिस बॉल की क्रिकेट मुकाबले, लेकिन यहाँ मैत्री ग्रुप ने वो चांस दिया गया विक्रमगढ़ वासियों को और विक्रमगढ़ के तमाम क्रिकेटरों को कि ऐसी होती है विक्रमगढ़ की भी क्रिकेट. व्हाट अ मैच, क्या बात है. ओ 6 धावेंची गरज, चेंडू उरले ते 5. कोण जिंकेल सामना. फायनल मॅच आहे गटाची. ओ हो, गोटू मस्कर ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. रेटम ओव्हर द विकेट. पंचांनी चेंडू 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 इथे नो घोषित केलाय. पाहूया काय होईल. पंच नो आहे का. नो. ओ हो, काय सामना. फ्री हिट बॉल, पुढचा चेंडू फ्री हिट. चेंडू उरलेत 5, धावा काढायच्या आहेत 5. गोटू मस्कर ऑन स्ट्राइक. फ्री हिट चा सामना करावा लागेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. ओ माय गॉड, गोलंदाज फ्री हिट. क्या बोले, ऑन साइडला चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जोडल्या. 2 धावा सेफली पूर्ण. ओ 4 चेंडू आणि 3 धावा. काय स्पर्धा आहे, काय क्रिकेट आहे, काय स्पर्धेची रूपरेषा आहे. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकचा हा अंदाज आहे. पाहूया उरलेले चेंडू आहेत ते. इथे मात्र 4-3 धाव्यांची गरज आहे. कोण जिंकेल सामना. विशाल 11 मलवाडा की सवादे की विशाल 11 मलवाडा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. डॉट आणि डॉट चेंडू आलाय. गोटू मस्करने षटकार मारून सामना जिंकवला तर 500 रुपये कोणाकडे. विशाल गेला यांच्याकडून आहेत. जाऊया मॅच कडे. चेंडू 3, धावा 3 काढायच्या. कोण जिंकेल सामना. व्हाट अ मॅच. डॉट चेंडू डॉट. ओ इतिहास का सबसे बड़ा मैच. चेंडू शेष आहेत ते 2, धावा पाहिजे 3. कोण जिंकेल. विशाल 11 मलवाडा की सवादे संघ. डॉट चेंडू विकेट. ओ माय गॉड. चेंडू किती. 1 धावा किती. 3. 1 चेंडू आणि 3 धावा. इसीलिए कहते हैं ना कि क्रिकेट का कोई भरोसा नहीं होता. क्रिकेट दुनिया का वो खेल है जिसे अनिश्चितताओं से भरा माना जाता है, डेंजरस कहा जाता है, लाजवाब कहा जाता है. वाह, ओ माय गॉड. सवादे संघ 1 चेंडू 3 धावेची गरज. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर होईल. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. ओ हो. अनिल गुरव काय आज आपल्या जीवनातली सर्वोत्तम इनिंग केलेली की काय. शेवटचा चेंडू 3 धावेची गरज. ऑन स्ट्राइकला अनिल गुरव. गोलंदाजी मार्कवर. संकेत. मलवाडा संघाचा गोलंदाज काय करेल. चेंडू हवेत. झेल. ओ हो.
I am the shocking his game by cricket. I am the shocking his game by cricket. अनिश्चितताओं से भरी एक